गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपल्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचा बराचसा जो पार्ट आहे तो आपण मागच्या लेक्चरपर्यंत क्लिअर केलेला आहे. आज आपण नवीन टॉपिक, नवीन पॉईंट, नवीन आर्टिकल जे आहे चॅप्टरचं, जो तुमच्या ह्या चॅप्टरचा मेन पार्ट आहे त्या पार्टला सुरुवात करणार आहोत. ओके. सरफेस टेन्शन म्हणून जे आर्टिकल आहे ते आपण आज सुरुवात करणार आहोत. जुन्या सिलेबसमध्ये जर तुम्ही सिलेबस जुनं पुस्तक जर बघितलं तर त्याच्यामध्ये स्पेशल सरफेस टेन्शन नावाचं जे चॅप्टर आहे ते त्या ठिकाणी इन्क्लूड केलेलं होतं. ओके. म्हणजे सरफेस टेन्शन जे आहे सर्वात महत्त्वाचं आणि स्पेशल असं एक चॅप्टर ते आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचा उद्देश आहे की जे आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आहे त्याच्यात समजा तुम्ही दोन चॅप्टरचा जो आहे, दोन पॉईंट्सचा जो आहे त्या ठिकाणी अभ्यास करतात. एक फ्लुइड्सचा आणि आता दुसरा हा सरफेस टेन्शनचा. सरफेस टेन्शन जे आपल्याला अभ्यासायचं आहे ते जनरली लिक्विड संदर्भातच त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे. लिक्विडच्या प्रॉपर्टीसाठीच आपल्याला त्या ठिकाणी त्याचा अभ्यास जो आहे तो करायचा आहे. जनरली सरफेस टेन्शन जे आहे, एक डायग्राम तुमच्यासमोर दिसतं आहे. असं एक स्ट्रक्चर तुम्ही बघितलेलं असेल की समजा एखादी पाऊस जरी पडला थोडासा आणि पानं समजा आपण ऑब्झर्व केले, बारीक छोटे छोटे पानं, तर वॉटर ड्रॉप्स जे असतात ते त्या ठिकाणी चिटकलेले त्या ठिकाणी सरफेसला त्या ठिकाणी असतात. ते ड्रॉप्स असे बबलसारखे त्या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्व करायला मिळतं. स्पेरिकल शेप त्यांचा असतो, परंतु त्यातला एक सरफेस जो आहे तो त्या ठिकाणी स्टिक झालेला असतो. बरोबर. म्हणजे त्या पानांना जे आहे त्या ठिकाणी त्या एरियाचं किंवा त्या ड्रॉपचं जो रिजन आहे तो त्या ठिकाणी स्टिक झाला असतो. आता डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं तर हा इथला भाग जो आहे तो त्या ठिकाणी स्टिक झालेला आहे. हा इथला भाग जो आहे तो त्या ठिकाणी स्टिक झालेला आहे. हा इथला भाग जो आहे तो त्या ठिकाणी त्या पानावरती किंवा एखाद्या गाडीवरती त्या ठिकाणी स्टिक झालेला आहे. म्हणजे चिटकलेला तो त्या ठिकाणी आहे. हे कशामुळे होतं तर जी प्रॉपर्टी आपण आज बघणार आहोत सरफेस टेन्शन, याच्यामुळे त्या ठिकाणी ते आपल्याला त्याची प्रॉपर्टी जी आहे ती बघायला मिळते. आपण फक्त ऑब्झर्व करतो पण विचार करत नाही की नेमकं हे कशामुळे होत असेल किंवा काय होत असेल. आपण फक्त जनरली वॉटर ड्रॉप दिसत आहेत पानावरती, काय तर पाऊस पडला म्हणून त्या ठिकाणी ते आहेत, पण नेमकं ते त्या ठिकाणी का थांबतात किंवा ते त्या ठिकाणी का पकडून ते पान त्याला ठेवतं आहे. त्या ठिकाणी काहीतरी प्रॉपर्टी असली पाहिजे, काहीतरी फोर्स असला पाहिजे, काहीतरी टेन्शन त्या ठिकाणी असलं पाहिजे त्या सरफेसवरती. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला ते ड्रॉप्स जे आहेत ते त्या ठिकाणी चिटकलेले दिसतात किंवा स्टिकी फॉर्ममध्ये त्या ठिकाणी दिसतात. ओके. किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्ही समजा सकाळी सकाळी शेतामध्ये गेलात किंवा काही गवत समजा तुम्हाला दिसलं तर त्या गवतावरती आपण दवबिंदू आपल्याला सापडतात आणि ते दवबिंदू जे आहे ते गवताच्या एकदम बारीक कोपऱ्यावरती त्या ठिकाणी तुम्हाला असे चिटकलेले दिसतात. बरोबर. त्या ठिकाणी पण ती प्रॉपर्टी जी आहे ती सरफेस टेन्शनचीच आहे, जी डायग्राममध्ये तुम्ही ऑब्झर्व करत आहात. तसंच नेचर तुम्हाला त्या ठिकाणी ह्या पॉईंटमध्ये क्लिअर करता येतं आहे. बरोबर. आता सरफेस टेन्शनचा एक प्रॉपर्टी जी आहे किंवा सरफेस टेन्शनची जी थीम आहे ती नेमकी काय आहे आपण त्या ठिकाणी बघू. सरफेस टेन्शन जो आहे तो लिक्विड ॲट रेस्ट शोज अ व्हेरी म्हणजे लिक्विड जे आहे ते ॲट रेस्ट पोझिशनला त्या ठिकाणी आहे आणि रेस्ट पोझिशनला असेल तरच त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सरफेस टेन्शन जे असतं ते ऑब्झर्व करायला मिळतं. ओके. आपण बऱ्याच वेळेस असं बघितलेलं आहे की पाण्यावरती वॉटर स्पायडर जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला असं ॲटोमॅटिकली तो असा म्हणजे पाण्यावरती चालताना दिसतो. बरोबर. आता पाण्यावरती आपण समजा चालण्याचा प्रयत्न केला तर आपण डायरेक्टली खालती त्या ठिकाणी चालला जाऊ किंवा एखादी दगड फेकला तर तो डायरेक्ट खालती त्या ठिकाणी चालला जाईल. पण काही वॉटर स्पायडर्स असे असतात की ते पाण्यावरती इझिली त्या ठिकाणी मूव्ह होऊ शकतात. वॉक्स ऑन द सरफेस ऑफ स्टेडी वॉटर. अशा प्रकारची जी प्रॉपर्टी आहे किंवा अशा प्रकारचा जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला त्या ठिकाणी ऑब्झर्व करायला मिळतो. किंवा रेन ड्रॉप्स अँड सोप बबल्स जे असतात ते पण त्याचा शेप जो आहे तो त्या ठिकाणी स्पेरिकल शेप त्या ठिकाणी आपल्याला कसं काय त्या ठिकाणी प्रोड्यूस होऊ शकतो याचा त्या ठिकाणी आपण विचार करूया. म्हणजे सरफेस टेन्शनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉपर्टीचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे की सरफेस टेन्शन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड दॅट इज. ओके. म्हणजे स्पायडर समजा पाण्यावरती पडतं आहे किंवा निडल फ्लोट्स ऑन द स्टेडी सरफेस ऑफ वॉटर. निडल जी ती वॉटर सरफेसवरती स्टेडी का राहू शकते किंवा त्या ठिकाणी फ्लोट का होऊ शकते. रेनड्रॉप्स आणि सोप बबल्स जी त्यांचा शेप लिक्विड स्पेरिकल शेप का असतो
सर्व ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला ह्या सरफेस टेन्शनच्या आर्टिकलमध्ये त्या ठिकाणी क्लिअर करायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. डायग्राम जर तुम्ही बघितली तर अशा प्रकारचं हे ह्या ठिकाणी वॉटर सरफेस आहे आणि हा जो आहे तो वॉटर स्पायडर त्या ठिकाणी आहे. वॉटरच्या खालती त्या ठिकाणी नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत आणि तो वॉटर सरफेसवरती स्पायडर जो इझिली त्या ठिकाणी मूव्ह होऊ शकतो. हे कशामुळे तर सरफेस टेन्शनमुळे. आता ते नेमकं काय आहे सरफेस टेन्शन ही कन्सेप्ट ते आपण नेक्स्ट पॉईंटला त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करू. ओके, आता वन बाय वन सेंटेन्स जी तुमच्या समोर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल, हळूहळू आपण त्या पॉईंटचा त्या ठिकाणी उल्लेख करू किंवा विचार करू. ओके, सरफेस टेन्शन नेमकं काय आहे. द फोर्स ॲक्टिंग बिटवीन एनी टू मॉलिक्युल्स ऑफ सबस्टन्सेस इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. सरफेस टेन्शनमध्ये मोस्ट ऑफ फोर्स पाहिजे आणि तो फोर्स जो आहे तो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे. नेमका तो फोर्स कशामधला आहे, लाईन बाय लाईन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल की द फोर्स ॲक्टिंग बिटवीन एनी टू मॉलिक्युल्स ऑफ सबस्टन्स, म्हणजे एखाद्या सबस्टन्सच्या दोन मॉलिक्युलमध्ये जो फोर्स त्या ठिकाणी असेल, जो फोर्स त्या ठिकाणी ॲक्ट होत असेल, त्या फोर्सला आपण ह्या ठिकाणी इंटरमॉलिक्युलर फोर्स जे आहे ते मेन्शन करू शकतो. ओके, म्हणजे तुम्हाला इंटरमॉलिक्युलर फोर्सची डेफिनेशन जी आहे 1 मार्कांसाठी विचारला जाऊ शकते किंवा बऱ्याच वेळेस ती तुम्हाला विचारला जाते. तर त्यावेळेस आपण असं त्या ठिकाणी मेन्शन करायचं की इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे नेमकं काय. तर जे सबस्टन्स आपण कन्सिडर करणार आहात त्या सबस्टन्समधला जनरली 2 मॉलिक्युलमध्ये असणारा जो फोर्स आहे, द फोर्स ॲक्टिंग बिटवीन एनी टू मॉलिक्युल्स ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड दॅट इज द पार्ट ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. ओके, नेक्स्ट पॉईंटला आपण असं म्हणू की इंटरमॉलिक्युलर फोर्स जे आहे त्याचे 2 टाईप्स त्या ठिकाणी आहेत. इंटरमॉलिक्युलर फोर्सचे जे टाईप्स आहेत ते जनरली 2 टाईप्स आपल्याला ह्या ठिकाणी सिलेबसमध्ये आहेत, त्याचा आपण ह्या ठिकाणी विचार करणार आहोत. त्यातला पहिला जो फोर्स आहे तो कोहेजिव्ह फोर्स आहे. बरोबर, पहिला जो फोर्स आहे तो कोहेजिव्ह फोर्स आहे. आणि तो कोहेजिव्ह फोर्स म्हणजे काय, तर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स. आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो सेम सबस्टन्सच्या त्या ठिकाणी बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ म्हणजे एकच सबस्टन्स असेल आणि त्या सबस्टन्समध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्समध्ये असणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल त्या फोर्सला आपण ह्या ठिकाणी कोहेजिव्ह फोर्स त्या ठिकाणी म्हणू. समजा वॉटर सबस्टन्स असेल, लिक्विड फॉर्ममध्ये समजा आपण घेतलं तर त्याच्यामध्ये असणारे 2 मॉलिक्युल फक्त वॉटरचेच. तुम्ही समजा सॉलिड कोणती बोर्ड घेतली, आयरन समजा घेतली तर त्याच्यामध्ये असणारे जे आयरनचे मॉलिक्युल्स आहेत तेच 2 सेम. ओके, त्यावेळेसच्या प्रॉपर्टीला आपण ह्या ठिकाणी कोहेजिव्ह फोर्स जे आहे ते मेन्शन करू शकतो. सेकंड टाईप जो आहे तो आहे ॲडेझिव्ह फोर्स. आता हा ॲडेझिव्ह फोर्स नेमकं काय सांगतो आपल्याला की द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कोहेजिव्ह फोर्समध्ये पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि ॲडेझिव्ह फोर्समध्ये पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो कशातला नेमका तर बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. हे 2 डिफरंट सबस्टन्स आले आणि त्या 2 डिफरंट सबस्टन्समधल्या 2 डिफरंट मॉलिक्युलमध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे त्या ठिकाणच्या प्रॉपर्टीला आपण ह्या ठिकाणी ॲडेझिव्ह फोर्सेस जे आहे ते या ठिकाणी मेन्शन करू शकतो. ओके, जी साधी आयडिया आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येते. जनरली सरफेस टेन्शन जे आहे त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो. त्या इंटरमॉलिक्युलर फोर्सचे 2 टाईप्स आहेत. पहिला आहे कोहेजिव्ह फोर्स. काय सांगतो आपल्याला की द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स, म्हणजे एका सबस्टन्समध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्समध्ये असणारे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल सारखाच सबस्टन्स त्या ठिकाणी पाहिजे, त्यावेळेसच्या प्रॉपर्टीला आपण त्या ठिकाणी कोहेजिव्ह फोर्स म्हणू शकतो. आणि ॲडेझिव्ह फोर्समध्ये द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स डिफरंट सबस्टन्सेस. ओके, अशी बेसिक आयडिया त्या ठिकाणी आपल्याला ॲडेझिव्ह फोर्समध्ये बोलता येते. बरोबर, आता ही डायग्राम तुमच्यासमोर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे की कोहेजिव्ह फोर्स काय असतं आणि ॲडेझिव्ह फोर्स त्या ठिकाणी काय असतं. कोहेजिव्ह फोर्स म्हणजे काय, तर एखादी एअर पार्ट त्या ठिकाणी आहे. बरोबर, आता तुमच्यासमोर डायग्राम दिसते की हा जो म्हणजे एक ट्यूब आपण त्या ठिकाणी घेतलेली, एवढा जो भाग आहे तो एअरचा आहे आणि हा जो खालचा भाग आहे तो त्या ठिकाणी वॉटर त्या ठिकाणी इन्क्लूड आहे. आणि ती वॉटर जी आहे ती ग्लास ट्यूबमध्ये आहे. त्याच्यामुळे ग्लास ट्यूब आणि वॉटर असे 2 डिफरंट मटेरियल्स त्या ठिकाणी आले, 2 डिफरंट सबस्टन्स त्या ठिकाणी आले. बरोबर, आता तुम्ही ह्या ठिकाणी कोहेजिव्ह फोर्सचा जर विचार केला तर डायग्राममध्ये हा जो एवढा भाग आहे हा आपण एकच त्या ठिकाणी रिजन कन्सिडर करत आहोत. समजा तो आपण एअर मीडियमचा घेतला
किंवा ग्लास ट्यूबचा घेतला तर त्याच्यामध्ये असणारे दोन मॉलिक्युल्स जे आहेत त्याच्यातला फोर्स म्हणजे कोहेजिव्ह फोर्स. आणि त्याच्यानंतर डायग्राम तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा की भाग हा जो एवढा भाग आहे हा इकडे लिक्विड आणि ती बाउंड्री जी आहे ती त्या ठिकाणी समजा ग्लास ट्यूबची असेल किंवा एअर मिडियमची असेल तर त्या ठिकाणी दोन डिफरंट सबस्टन्सेस झाले, बरोबर. म्हणजे इथं सरफेसला जर तुम्ही बघितलं तर वरती एअर मिडियम आहे त्या ठिकाणी, बरोबर. तर ह्या ठिकाणी वरती एअर मिडियम आहे आणि खालती वॉटर मिडियम आहे. तर ज्या ठिकाणी एअर मिडियमचे मॉलिक्युल्स आणि वॉटरचे मॉलिक्युल्स ज्या पॉईंटला टच होतात किंवा त्या ठिकाणी असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे त्याला आपण ह्या ठिकाणी ॲडॅजिव्ह फोर्स म्हणतो आहे, बरोबर. आणि फक्त तुम्ही एक तर एअरचा कन्सिडर घ्या किंवा लिक्विडचा कन्सिडर घ्या, एकच सबस्टन्स त्या ठिकाणी आहे, त्याचे मॉलिक्युल्समधलं असणारं सेम प्रॉपर्टीज त्या ठिकाणी आहे. त्या पॉईंटला आपण ह्या ठिकाणी कोहेजिव्ह फोर्स जे आहे ते मेन्शन करू शकतो, बरोबर. पुढचा पॉईंट आपला आहे सरफेस टेन्शनबद्दलचा. ह्या ठिकाणी असणाऱ्या इंटरमॉलिक्युलर फोर्सच्या प्रॉपर्टीबद्दलचा. द प्रॉपर्टी ऑफ द सरफेस ऑफ लिक्विड दॅट अलाउज इट टू रेजिस्ट अँड एक्सटर्नल फोर्स ड्यू टू द कोहेजिव्ह नेचर ऑफ इट्स मॉलिक्युल. म्हणजे एखादी प्रॉपर्टी जी आहे सरफेस ऑफ अ लिक्विड दॅट अलाउज इट टू रेजिस्ट अँड एक्सटर्नल फोर्स ड्यू टू द कोहेजिव्ह नेचर ऑफ इट्स मॉलिक्युल्स. ओके. त्याच्यानंतर रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शनची प्रॉपर्टी आपल्याला ह्या ठिकाणी बघायची आहे. ती रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन म्हणजे काय असतं तर द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम मॉलिक्युल अप टू द मॅक्झिमम रेंज ऑफ अट्रॅक्शन. मॉलिक्युलर अट्रॅक्शनचा पॉईंट आपण बघत होतो. त्याच्यात त्याची डेफिनेट फॉर्म जी आहे किंवा डेफिनेशनचा जो पार्ट आहे तो काय आहे, मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम मॉलिक्युल अप टू विच द मॉलिक्युलर फोर्सेस इफेक्टिव्ह इट्स कॉल्ड द रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम मॉलिक्युल अप टू विच मॉलिक्युलर फोर्सेस इफेक्टिव्ह म्हणजे मॉलिक्युलमध्ये असणारं मॉलिक्युल आणि मॉलिक्युलर फोर्सेसमध्ये असणारं जे मॅक्झिमम डिस्टन्स आहे त्याच्यामुळे जो इफेक्ट त्या ठिकाणी त्या बॉडीमध्ये किंवा त्या सबस्टन्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जाणवेल त्या प्रॉपर्टीला आपण रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन जे आहे ते म्हणतो आहे. रेंज म्हणजे काय असतं तर तो एक डिस्टन्सचा प्रकार आहे. एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत म्हणजे त्या ठिकाणी किती मॉलिक्युलर फोर्स त्या दोन सबस्टन्समध्ये असेल ती प्रॉपर्टी म्हणजे अट्रॅक्शनची जर ती असेल तर त्या पॉईंटला आपण ह्या ठिकाणी रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शनचा त्या ठिकाणी विचार करू. मॉलिक्युलर अट्रॅक्शन आहे म्हणजेच त्या ठिकाणी मॉलिक्युलचा त्या ठिकाणी विचार केलेला असेल. त्यामुळे ह्या पॉईंटला आपण रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन जी आहे ती अशा पद्धतीने ह्या ठिकाणी त्याचा विचार आपण करू शकतो. डायग्राम जर तुम्ही बघितली तर डायग्राममध्ये आपल्याला अजून त्या ठिकाणी व्यवस्थितपणे त्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या ह्या ठिकाणी समजायला मदत होईल. ओके. ॲन इमॅजिनरी स्पिअर विथ ए स्पिअर जर समजा तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी आपण एक इमॅजिनरी स्पिअर कन्सिडर केलेला आहे. ॲट इट्स सेंटर अँड रेडियस इक्वल टू द मॉलिक्युलर रेंज इज कॉल्ड द स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजे पहिली जी प्रॉपर्टी आहे याच्यामध्ये हा त्याचा सेंटर आहे आणि तो स्पिअर जो तुम्ही कन्सिडर करता त्यातला हा पॉईंट घ्या किंवा हा पॉईंट घ्या, हा पॉईंट घ्या, म्हणजे सर्व जे एंडिंग पॉईंट्स आहेत ते सारख्याच डिस्टन्सवरती त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसते. कारण तो स्पेरिकल शेप आहे आणि स्पेरिकल शेपला तुम्ही सेंटर पॉईंटपासून कुठेही लाईन त्या ठिकाणी जर उडली तिला आपण रेडियस मेन्शन करतो आणि ती रेडियस जी आहे ती सगळीकडे सारखीच तिचं डिस्टन्स जी आहे रेंज जी आहे ती सारखीच असते. अशा प्रकारचा जर तुम्ही ड्रॉपचा विचार केला तर त्या पॉईंटला आपण ह्या ठिकाणी स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स जे आहे ते मेन्शन करू शकतो. द मॉलिक्युल इंटरमॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह ओनली विदिन द स्पिअर. याच्यातला जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो फक्त त्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्समध्येच त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल किंवा त्याचं ऑब्झर्वेशन करायला आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. ओके. इमॅजिनरी स्पिअर जो आहे तो आपण ह्या ठिकाणी कन्सिडर करतो आहे. ॲट इट्स सेंटर रेडियस त्याची जी आहे ती इक्वली त्या ठिकाणी म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की त्याच्या सर्व पॉईंटला जो इंटरमॉलिक्युलर फोर्स असेल त्याची रेंज जी आहे ती प्रत्येक सेंटरपासून प्रत्येक डायरेक्शनची प्रत्येक लाईनची ती सारखीच त्या ठिकाणी असेल. ओके. म्हणजे याला आपण ह्या पॉईंटला त्या ठिकाणी मेन्शन करताना ते अशा पद्धतीने त्याचं करू शकतो. सेकंड जी डायग्राम आहे ती सरफेस फिल्मची आहे, बरोबर. सेकंड जी डायग्राम आहे ती आपली सरफेस फिल्मची आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला लेअर ऑफ सरफेस ऑफ लिक्विड जी आहे हुज थिकनेस इज इक्वल टू द रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज नथिंग बट द पार्ट ऑफ सरफेस फिल्म. म्हणजे सांगायचा उद्देश या ठिकाणी काय आहे
की जो पार्ट आपण ह्या ठिकाणी ह्या पॉईंटला मेन्शन करत आहोत, लेअर ऑफ सरफेस ऑफ लिक्विड हुज थिकनेस इज इक्वल टू द रेंज ऑफ, म्हणजे ही लेअर झाली बरोबर. आणि ह्या ठिकाणी काही भाग जो येतो सरफेसच्या वरचा आहे आणि काही भाग जो येतो सरफेसच्या खालती आहे. आता ह्या वरच्या भागाचा आणि खालच्या भागाचा म्हणजे ती एक थिकनेस आहे, एक लेयर ती आहे, एक बाउंड्री ती आहे की त्याच्यामध्ये असणारे म्हणजे त्या लिक्विडमध्येच असणारा जो रिजन आहे किंवा जो भाग आहे त्या ठिकाणचा आपल्याला त्या ठिकाणी सरफेस फिल्मचा त्या ठिकाणी विचार करता येतो आहे बरोबर. म्हणजे तुम्ही एखाद्या वॉटर कंटेनर जर घेतलं आणि त्यातल्या 3 सबस्टन्सचा आपण समजा त्या ठिकाणी विचार केला किंवा 3 पॉईंटचा 3 मॉलिक्युलचा आपण त्या ठिकाणी विचार केला, तर त्यांनी इंटरमॉलिक्युलर रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स जे आहे ते कशी असेल, तर सरफेस लेअर जी असेल त्या लिक्विडची यूज थिकनेस इज इक्वल टू द रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या बरोबर. अशा प्रकारची ही प्रॉपर्टी आपल्याला स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स सरफेस फील्डमध्ये त्या ठिकाणी ऑब्झर्व करायला मिळते. फ्री सरफेस ऑफ लिक्विड जे असतं ते काय असतं, तर सरफेस ऑफ लिक्विड डज नॉट एक्सपिरियन्स ए शेअर स्ट्रेस इज कॉल्ड एज फ्री सरफेस ऑफ लिक्विड. म्हणजे फ्री सरफेस ऑफ लिक्विड काय असते की ज्याच्यावरती तुम्ही समजा फोर्स अप्लाय केला आणि फोर्स अप्लाय करून पण त्या ठिकाणी जर त्या लिक्विडच्या सरफेसवरती जर समजा काहीतरी शेअर स्ट्रेस जो आहे तो त्या ठिकाणी जर एक्सपिरियन्स झाला नाही किंवा आपल्याला तसं ऑब्झर्व करता आलं नाही, तर त्या प्रॉपर्टीला आपण फ्री सरफेस ऑफ लिक्विड जे आहे ते म्हणू शकतो. ओके, साधी डेफिनेशन ती आहे. त्या डेफिनेशनचा आपल्याला ह्या ठिकाणी विचार करायचा आहे. सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरीचा पॉईंट आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. ॲज शोन इन फिगर बी, XY इज द, म्हणजे ही मागची जी डायग्राम तुम्ही बघितली तर त्यात XY जी आहे ती काय आहे, तर XY इज द फ्री सरफेस. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर XY जी आहे ती फ्री सरफेस आहे बरोबर. म्हणजे ही वरची जी लाईन आहे ती XY जी आहे ती फ्री सरफेस आहे ऑफ लिक्विड अँड X डॅश Y डॅश इज द इनर लेअर पॅरलल टू XY. ही X डॅश आणि Y डॅश जी आहे ती इनर लेअर आहे, ती पॅरलल आहे कशाला, तर ह्या XYला ॲट डिस्टन्स इक्वल टू द रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. आणि ती इक्वली काय आहे, तर रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. हे द सेक्शन X डॅश म्हणजे हा आणि Y डॅश बरोबर. जो सेक्शन आपल्याला दिसतोय की X डॅश आणि Y डॅश हा जो सेक्शन आहे म्हणजे हा इकडचा X डॅश आणि हा इकडचा Y डॅश नियर द सरफेस, तो सरफेसच्या लिक्विड सरफेसच्या त्या ठिकाणी नियर आहे. ॲक्ट्स ॲज द सरफेस फिल्म. त्या पॉईंटला आपण ह्या ठिकाणी सरफेस फिल्मचं त्या ठिकाणी म्हणजे असं काहीतरी एक फिल्मसारखं त्या ठिकाणी म्हणजे एक थिकनेस त्या ठिकाणी प्रोड्यूस झालेली आहे. X डॅश आणि Y डॅश एका प्रकारची एक विंडो म्हणजे स्लिटसारखं एका फिल्मसारखं त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन जे आहे ते त्या ठिकाणी रेक्टँग्युलर शेप त्या ठिकाणी आल्यामुळे आपण त्याला फिल्म म्हणू शकतो. ओके, सरफेस ऑफ फिल्म पण आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यात आपण 3 मॉलिक्यूल समजा कन्सिडर केले A, B आणि C, सच दॅट मॉलिक्यूल A इज डीप इनसाईड. A जो आहे तो पूर्णपणे पाण्यात इनसाईड आहे. B जो आहे तो थोडंसं सरफेस त्याचा जो आहे तो या ठिकाणी म्हणजे मॅक्झिमम पोर्शन जो आहे त्याचा तो वॉटरमध्ये आहे आणि कमी भाग जो आहे तो एअरमध्ये आहे. आणि C जो आहे तो ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड असं आपण त्याला त्या ठिकाणी मेन्शन करू बरोबर. म्हणजे B जो आहे तो फिल्ममध्ये आहे आणि C जो आहे त्याचा अर्धा भाग हा फिल्ममध्ये आहे आणि अर्धा भाग हा वरच्या साईडला त्या ठिकाणी आपल्याला मेन्शन त्या ठिकाणी करता येतो आहे बरोबर. तर याच्यात ॲज मॉलिक्यूल A इज डीप इनसाईड द लिक्विड, इट्स स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज ऑल्सो कम्प्लिटली इनसाईड द लिक्विड. आता A जो आहे तो पूर्णपणे तुमचा याच्या ह्या पॉईंटमध्ये असल्यामुळे किंवा ह्या पूर्णपणे लिक्विडमध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये असणारा जो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे तो पूर्णपणे इनसाईड द लिक्विड असेल बरोबर. त्याच्यावरून आपल्याला मिळेल काय, तर की मॉलिक्यूल A इज ॲक्टेड अपॉन बाय इक्वल कोहेजिव्ह फोर्सेस इन ऑल डायरेक्शन. म्हणजे त्याच्यामध्ये असणारा जो फोर्सेस आहे तो पूर्णपणे इक्वली त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट, कारण सेम मॉलिक्युल्स आहे लिक्विडचं त्याच्यामुळे 2 सेम मॉलिक्यूलमध्ये असणारा जो इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो त्याला आपण कोहेजिव्ह फोर्स म्हणतो. दस द नेट कोहेजिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन मॉलिक्यूल A इज 0. त्याच्यामुळे सर्व त्या ठिकाणी इनसाईड असेल तर त्याच्यामुळे त्या A पॉईंटवर असणारा जो कोहेजिव्ह फोर्स, नेट कोहेजिव्ह फोर्स जो आहे तो त्या ठिकाणी 0 आपण त्याला मेन्शन करू शकतो किंवा त्याला आपण सांगू शकतो. मॉलिक्यूल B जो आहे, मॉलिक्यूल B लाईज विदिन द सरफेस लेअर अँड बिलो द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. म्हणजे सरफेस फिल्डमध्ये तो आहे, सरफेस लेअरमध्ये तो आहे आणि बिलो द फ्री सरफेस
ऑफ द लिक्विड म्हणजे ह्या फ्री सरफेसच्या थोडासा बिलो आहे. लार्जर पार्ट ऑफ इट्स स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज इनसाइड द लिक्विड म्हणजे त्याचा मॅक्झिमम पार्ट जो आहे तो लिक्विडमध्ये आहे. अँड स्मॉलर पार्ट इज इन एअर म्हणजे हा जो वरचा भाग आहे हा त्या ठिकाणी एअरमध्ये आहे. बरोबर. ड्यू टू दिस अ स्ट्रॉंग डाऊनवर्ड कोहेजिव्ह फोर्स ॲक्ट्स ऑन द लिक्विड मॉलिक्यूल. त्याच्यामुळे होईल काय तर द स्ट्रॉंग डाऊनवर्ड कोहेजिव्ह फोर्स. कारण का तर त्या बी सबस्टन्सचा बी पार्टचा जो मॅक्झिमम पार्ट आहे तो लिक्विडमध्ये आहे. त्याच्यामुळे स्ट्रॉंग जो डाऊनवर्ड डायरेक्शनला असणारा कोहेजिव्ह फोर्स त्या ठिकाणी ॲक्ट होईल इन द ऑन द लिक्विड मॉलिक्यूल. ओके. द ॲडेजिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन बी ऑन मॉलिक्यूल बी ड्यू टू एअर मॉलिक्युल्स अबोव द बी डायग्राम जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितली तर त्यातला बराचसा भाग जो आहे तो लिक्विडमध्ये असल्यामुळे आपण त्या ठिकाणी सांगताना किंवा त्या पॉईंटला मेन्शन करताना असं म्हणू शकतो की त्यातला मोस्ट ऑफ पार्ट जो आहे तो लिक्विडमध्ये असल्यामुळे त्याच्यावरती स्ट्रॉंग डाऊनवर्ड कोहेजिव्ह फोर्स ॲक्ट होईल. द ॲडेजिव्ह फोर्सचा विचार जर केला तर त्यात दोन डिफरंट आपल्याला मॉलिक्युल्स पाहिजे असतात. दोन डिफरंट सबस्टन्सचे म्हणजे एअर आणि वॉटर त्या ठिकाणी आपण बघू. द ॲडेजिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन बी ड्यू टू एअर मॉलिक्युल्स अबोव इट अँड विदिन इट स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. जो ॲडेजिव्ह फोर्स आहे तो त्या ठिकाणी वीक असेल. कारण का तर त्यातला थोडासाच भाग जो आहे तो एअरमध्ये आहे पण मॅक्झिमम भाग जो आहे तो ह्या वॉटरमध्ये आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ॲडेजिव्ह फोर्स त्या ठिकाणी कमी प्रमाणात असेल, वीक तो असेल. इट पॉईंट्स अपवर्ड्स ॲज अ रिझल्ट द मॉलिक्यूल वी गेट्स अट्रॅक्टेड इनसाइड द लिक्विड. म्हणजे तो ॲडेजिव्ह फोर्स काय करेल, ॲडेजिव्ह आणि कोएजिव्ह असे डिफरंट फोर्स आल्यामुळे ते एकमेकांना डिफरंट फोर्स आहे म्हणून ते अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील. पण सर्वात जास्त जो फोर्स असेल तो कोएजिव्ह असेल. त्याच्यामुळे त्या बी मॉलिक्यूलला त्या ठिकाणी लिक्विडमध्येच ओढण्याचं काम त्या ठिकाणी कोएजिव्ह फोर्सचं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके. याच्यावरून द सेम होल्ड्स फॉर आता सीचा विचार आपण त्या ठिकाणी करू. सी जी डायग्राम आहे, सी जी प्रॉपर्टी आहे किंवा सीचा जो भाग आहे तो आपण जर बघितला तर त्यातला अर्धा भाग जो आहे सी विच लाईज एक्झॅक्टली ऑन द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. हाफ त्याचा अर्धा रिजन जो आहे तो वॉटरमध्ये आहे. बरोबर. आणि अर्धा रिजन जो आहे तो एअरमध्ये आहे. म्हणजे आता ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कोहेजिव्ह आणि ॲडेजिव्ह फोर्स जो आहे तो 50% कोहेजिव्ह असेल आणि 50% ॲडेजिव्ह असेल. कारण का तर अर्धा भाग त्या स्पिअरचा आपण एअरमध्ये घेतो आहे आणि अर्धा भाग जो आहे तो त्या ठिकाणी आपण लिक्विडमध्ये घेतलेला असल्यामुळे त्या लिक्विड प्रॉपर्टीचं किंवा त्या लिक्विडच्या त्या प्रॉपर्टीमुळे त्या पॉईंटला आपण इथं असं मेन्शन करताना म्हणू शकतो की अर्धा भाग एअरमध्ये आहे, अर्धा भाग वॉटरमध्ये आहे. म्हणून 50% त्या ठिकाणी फोर्सेस जे आहे ते प्रोड्यूस झालेले असतील आणि 50% जर तो फोर्स प्रोड्यूस झालेला असेल तर त्या पॉईंटला आपण मेन्शन करत असताना म्हणजे हाफ स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज इन एअर अँड हाफ इन द लिक्विड असं त्याला मेन्शन करू शकतो. द नंबर ऑफ एअर मॉलिक्युल्स विदिन द स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ द मॉलिक्यूल सी अबोव द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड इज मच लेस दॅन द नंबर ऑफ लिक्विड मॉलिक्युल्स विच इन द स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स लाईज इन द लिक्विड. म्हणजे तुम्ही जर डेन्सिटी बघितली तर एअरची त्या ठिकाणी मिनिमम असेल आणि वॉटरची त्या ठिकाणी मॅक्झिमम असेल. म्हणजेच वॉटर मॉलिक्युल्स जे त्या ठिकाणी मॅक्झिमम अमाऊंट त्यांचं असेल आणि एअर मॉलिक्युल्सची डेन्सिटी ही मिनिमम असल्यामुळे तिथली मॉलिक्युल्स जे आहे एअर मॉलिक्युल्स त्या ठिकाणी मिनिमम असतील आणि त्याच्यावर डिपेंड त्या ठिकाणी कोहेजिव्ह आणि ॲडेजिव्ह फोर्सचं त्या ठिकाणी प्रॉपर्टी असेल. बरोबर. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की जो ॲडेजिव्ह फोर्सचा प्रकार ह्या ठिकाणी होत असेल किंवा ॲडेजिव्ह फोर्स ट्राईंग टू पुल द मॉलिक्यूल अबोव द लिक्विड सरफेस इज मच वीकर दॅन द कोहेजिव्ह फोर्स दॅट ट्राईज टू फॉल इनसाइड द लिक्विड सरफेस. ओके. म्हणजे त्या याच्यामध्ये होईल काय तर जो फोर्स ॲडेजिव्ह फोर्स त्या लिक्विडला वरती ओढण्याचा प्रयत्न करेल तो फोर्स आणि कोहेजिव्ह फोर्स जो आहे की तो या लिक्विडला डाऊनवर्ड डायरेक्शनला त्या ठिकाणी ओढण्याचा प्रयत्न करेल. याच्यामध्ये जो कोहेजिव्ह फोर्स आहे तो मॅक्झिमम असेल आणि जो ॲडेजिव्ह फोर्स आहे तो मिनिमम असेल. कारण का तर लिक्विड मॉलिक्यूल त्या ठिकाणी डेन्सिटी त्याची कमी आहे म्हणजेच ॲटोमॅटिकली फोर्स त्या ठिकाणी कमी असेल. ॲडेजिव्ह फोर्स त्या ठिकाणचा कमी झाला आणि कोहेजिव्ह फोर्स जो आहे तो त्या ठिकाणी आपण त्याचे डेन्सिटी जास्त असल्यामुळे असं म्हणू शकतो की जो लिक्विडमध्येच त्या ठिकाणी त्याला ओढण्याचं काम करेल असं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ॲज अ रिझल्ट द मॉलिक्यूल सी ऑल्सो गेट्स अट्रॅक्टेड इनसाइड द लिक्विड. आणि रिझल्टेड जो आहे तो तुम्हाला असा मिळेल की मॉलिक्यूल सी जो आहे तो तुम्हाला गेट्स अट्रॅक्टेड इनसाइड द लिक्विड. ओके.
Thus all molecules in the surface film are acted upon by an unbalanced net cohesive force. त्याच्यामध्ये काहीतरी unbalanced net cohesive directed into the liquid. Therefore the molecules in the surface film are pulled inside the liquid. Cohesive forceची प्रॉपर्टी त्या ठिकाणी स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग फोर्स तो असल्यामुळे पूर्ण मॉलिक्युल्स जे ते सर्वचे सर्व त्या ठिकाणी लिक्विडमध्येच त्या ठिकाणी जातील असं त्या ठिकाणी आपण मेन्शन करू शकतो. म्हणजे ए बी सी अशी तिघी नेचर जर तुम्ही बघितले तर ए आणि बीला प्रॉब्लेम नाही, कारण ए पूर्णपणे लिक्विडमध्ये आहे म्हणजे पूर्णपणे टोटल कोहेसिव्ह फोर्स त्याच्यावरती आहे. बी भाग जर तुम्ही बघितला तर बीचा मॅक्झिमम पार्ट जो येतो लिक्विडमध्ये आहे आणि थोडासा भाग जो येतो एअरमध्ये आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त त्या ठिकाणी कोहेसिव्ह फोर्स आहे. आणि सी भागात जर तुम्ही बघितलं तर सी भागामध्ये पण 50-50 पार्ट जरी असला तरी त्या ठिकाणी ॲडेजिव्ह फोर्स म्हणजे जो एअरचा पार्ट आहे त्याची डेन्सिटी ही मिनिमम आहे आणि लिक्विड जो आहे त्याची डेन्सिटी मॅक्झिमम असल्यामुळे त्या ठिकाणी कोहेसिव्ह फोर्स हा मॅक्झिमम असेल. ओके, मग याच्यावरून आपण असं मेन्शन त्या ठिकाणी करू शकतो की द मिनिमायझेस द टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन द सर्फेस फिल्म ॲज अ रिझल्ट द सर्फेस फिल्म रिमेन्स अंडर द टेन्शन. म्हणजे सर्फेस फिल्मवरती काहीतरी टेन्शन त्या ठिकाणी आहे आणि त्याच टेन्शनला ह्या ठिकाणी आपण सरफेस टेन्शन जे आहे ते मेन्शन करू शकतो. द सरफेस फिल्म ऑफ लिक्विड बिहेव्स लाईक अ स्ट्रेच इलॅस्टिक मेम्ब्रेन. म्हणजे जी सरफेस फिल्म आहे एक रिजन जो आहे त्या ठिकाणचा तो ऑलवेज टेन्शन त्या सरफेसवरती असल्यामुळे आपण त्या ठिकाणी, कारण कोहेसिव्ह आणि ॲडेजिव्ह असा फोर्स त्या ठिकाणी एक्झर्ट होतो आहे आणि तो कोहेसिव्ह डाऊनवर्डला ॲडेजिव्ह अपवर्डला म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी सरफेसवरती रिॲक्शन ती होते फोर्सची. म्हणजे एनी टाईम त्या ठिकाणी तो सरफेस जो आहे तो टेन्शनमध्ये असेल म्हणजे काय तर त्याच्यावरती फोर्स हा एक्झर्ट होईल आणि त्याच्यामुळे त्या लिक्विड सरफेसला किंवा त्या फिल्मला सरफेस फिल्मला आपण असं म्हणू शकतो की त्याच्यावरती एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे त्या फोर्सला या ठिकाणी आपण सरफेस टेन्शन जे आहे ते मेन्शन करू शकतो. ओके, हा अशा प्रकारचा हा सरफेस टेन्शनचा जो पार्ट आहे तो आपल्या ह्या डायग्राममध्ये बघता येतो. द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲक्ट्स टँजेन्शियली टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. म्हणजे परपेंडिक्युलरली त्या ठिकाणी टँजेन्शियली म्हणजे काय तर परपेंडिक्युलरली त्या ठिकाणी फोर्स जो आहे तो त्या डायग्राममध्ये आपल्याला ऑब्झर्व करायला त्या ठिकाणी बघता येतो. ओके, तर सरफेस टेन्शनची एक प्रॉपर थीम जी आहे किंवा सरफेस टेन्शनची एक प्रॉपर डेफिनेशन जी आहे किंवा ती डायमेन्शन्स जी ते आपण ह्या ठिकाणी ह्या पॉईंटला बघू आणि ह्या लेक्चरला आपण ह्या ठिकाणी स्टॉप करू. ओके, द फ्री सरफेस ऑफ लिक्विड इन अ कंटेनर ॲक्ट्स अ स्ट्रेच मेम्ब्रेन. स्ट्रेच मेम्ब्रेन म्हणजे काय, ताणल्या जाण्याचा जो एक रिजन आहे. अँड ऑल मॉलिक्युल्स ऑन द सरफेस फिल्म एक्सपिरियन्स अ स्ट्रेचिंग फोर्स. त्याच फोर्सला आपण ह्या ठिकाणी सरफेस टेन्शन जे आहे ते म्हणू शकतो. एक डायग्राम आपण ह्या ठिकाणी कन्सिडर करतो आहे ज्याच्यामध्ये पी क्यू असा एक रिजन घेतो आहे आणि हा यप जो आहे तो समजा त्या ठिकाणी फोर्स ॲक्टिंग टुवर्ड्स टँजेन्शियल असं त्या ठिकाणी असेल. इमॅजिन अ लाईन पी क्यू, त्याची लेंथ जी आहे ती याला आपण घेतो आहे ड्रॉन टँजेन्शियली टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. ही एक डायग्राम आपण घेतलेली आहे. तर डायग्राममध्ये असं मेन्शन होतं की ऑल द मॉलिक्युल्स ऑन दिस लाईन एक्सपिरियन्स इक्वल अँड अपोजिट फोर्स टँजेन्शियल. म्हणजे त्या लाईनवरती काहीतरी इक्वल अँड अपोजिट प्रकारचा फोर्स जो आहे तो एक्झर्ट होताना आपल्याला दिसतो. इफ दे आर टिअरिंग द सरफेस अपार्ट ड्यू टू द कोहेजिव्ह फोर्सेस ऑफ मॉलिक्युल लाईंग ऑन द आयदर साईड. म्हणजे कोहेजिव्ह फोर्सचं प्रमाण त्या ठिकाणी असेल. द फोर्स पर युनिट लेंथ इज द सरफेस टेन्शन. द फोर्स पर युनिट लेंथ इज द सरफेस टेन्शन. त्या एरियावरती सरफेस टेन्शन टी इज डिफाईन ॲज, याची सिम्पल डेफिनेशन आता आपल्याला दिसते की टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ ऑन बोथ साइड्स ऑफ ॲन इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. म्हणजे टँजेन्शियल फोर्स त्या ठिकाणी याच्यासाठी म्हटलेलं की जो सरफेस असेल त्याच्यावरती परपेंडिक्युलरली एक्झर्ट होणारा फोर्स जो आहे तो ॲक्टिंग पर युनिट लेंथ, एक प्रॉपर लेंथ समजा तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन केली तर त्या लेंथच्या दोघी साईडला त्या ठिकाणी इमॅजिनरी लाईन तुम्ही ती घेतलेली आहे तर त्याच्या दोघी साईडला टँजेन्शियल फोर्स जो आहे तो एक्झर्ट होत असेल त्या फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरती तर त्या रेशोला आपण ह्या ठिकाणी सरफेस टेन्शन जे आहे ते म्हणू शकतो. त्याचं एफ अपॉन एल असं त्याचं डिफरेंट फॉर्म आपण करू शकतो आहे. त्याचं एस आय युनिट जे आहे ते न्यूटन पर मीटर आहे, कारण फोर्स न्यूटनमध्ये मोजतो आणि लेंथ मीटरमध्ये. डायमेन्शन त्याचे जे आहे ते L0M1 आणि T-2 अशा प्रकारे हा सरफेस टेन्शनचा जो पॉईंट आहे तो आपण या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतो किंवा त्याचं जे वर्किंग आहे ते आपण ह्या ठिकाणी आपल्या सोप्या लँग्वेजमध्ये त्याला आपण मेन्शन करू शकतो. ओके, आजच्या लेक्चरला आपण ह्याच ठिकाणी थांबू. पुढच्या लेक्चरला आपण सरफेस एनर्जीबद्दलचा जो पॉईंट आहे तो या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू.